मित्रांनो, जय शिवराय. आणि तळेगावमध्ये आपण दिनांक 21 जून 2026 रोजी होऊ घातलेल्या हिंदकेसरी मानाच्या मैदानामध्ये कोण कोण पळणार, कसे पैरे आणि काय नियोजन या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी सध्या आपण फिरतोय, दौऱ्यावर आहे. आणि अशातच तळेगावमध्ये आहे. 1-2-3 मुलाखती इथं झाल्या. आणि ही जी दावण आहे तर पाठीमागं आहे मुन्नाभाई पठाण. आणि ही दावण आहे मोठा देवाबाई आणि छोटा देवाबाई. आणि त्याच्यातच एक आकर्षण म्हणजे लाल बादशाह. ज्या लाल बादशाहने अखंड महाराष्ट्राचं प्रेम मिळवलं, अशा लाल बादशाहच्या दावणीला आहे आपण. नमस्ते. नमस्ते. गोठा वगैरे छान झालेला आहे आणि बैलाच्या जीवावर पैसे कमवलेले, कुठेतरी चांगल्या अर्थी खर्च केले, सगळ्यात महत्त्वाचं. हो. आणि चांगला गोठा, सुसज्ज गोठा झाला. पत्र वगैरे खाली गोबा केला गव्हाने. आणि भरपूर मोठी दावण आहे अशी सध्या भरलेली. एवढेच आहे काय अजून बाहेर आहे? नाही काही तिकडे बांधलेले झाडाखाली. बरं. हा कुठला? हा सोन्या आहे. सोन्या. आणि नवीन वासरू मागच्या वेळेस बघितलं तर आपण. हो, तो आदात बच्चा आहे. बरं, वासरू दाखव इकडं. वासरू दाखव. ही कुठली खरेदी? हा इथूनच घेतला होता गावातून. बरं. हा आपला मोठा देवाबाई, ज्याने अखंड असे त्या ठिकाणी रेकॉर्ड करून ठेवलेले. आणि 3 फेऱ्याचं मैदान काय राहतं ते मराठवाड्याला खऱ्या अर्थानं हे देवाबाईने दाखवलेलं आहे. तर असा हा मोठा देवाबाई. इकडं हा कुठला? हा लक्ष आहे, छोटा लक्ष. ही कधीची खरेदी? ही नवीन खरेदी का? हो, 1.5 महिना झाला. बरं. कितीची खरेदी? ही 2,21,000. वासरू चांगलं आहे क्वालिटीचं. हो, नंबर 1 वास. बरं. इकडं छोटा देवाबाई. हा छोटा देवाबाई. हो. आणि ज्या छोट्या देवाबाईने पण बरेचसे रेकॉर्ड करून ठेवले, कमी वेळेत, कमी वयात, लहान वयात बरेचसे रेकॉर्ड या देवाबाईच्या नावावरती. इकडं लाल बादशाह. ज्या लाल बादशाहची क्रेज ही कमी दिवसात खूप क्रेज तयार झाली. आणि एकदम शांत गावठी हत्यार. आणि इकडं VIP राणा. दावण भरपूर भरलेली म्हणा बाय. हो. बरं. काय नियोजन आहे? किती बैल काढणार आहे आता याच्यातले? याच्यातले पुढे 5 बैल काढणार आहे. कुठला कुठला? सोन्या आणि VIP राणा, छोटा देव आणि लाल बादशाह. छोटा देवा आणि लाल बादशाह. लाल बादशाह आणि VIP राणा सोने. सोन्या 4 बैल राहते ना आपले. माणसं कमी पडते मग, नाही तर मग तो एक आदात किंग तो जलवा हे लक्ष आहे तो घेतला असता. मोठा देवा बी नाही. पण म्हणलं मग एवढे बैल मग जास्त लोड होऊन जातो, त्याच्यामुळे. मोठा देवा मग कधी पळणार नेमका? मोठा देवा आता सेकंडला. त्याला भरपूर दिवस झाले असेल ना काढायला? हो, भरपूर दिवस. किती दिवस झाले पळायला त्याला मला वाटतं 2-2.5 महिने झाले. 2-2.5 महिने झाले. मग इतका गॅप देण्याचं कारण पायामुळं थोडा गॅप द्यायला त्याला. मग बाकीचे त्याच्या नावावर जे वासरं पळवू लागलेत म्हणलं राहू द्या त्याला आरामावर, असा विषय. आता एक मोठं नियोजन झालेलं होतं आणि मागच्या एका मुलाखतीत तुम्ही सांगितलं पण होतं की या बैलगाडा क्षेत्रातला ज्याला देव संबोधलं जातं अशा बकासूरच्या गळ्यात लाल बादशाह पाळणार होता. हो. आणि गावठीचा साज कुठंतरी या पेडगावच्या मैदानात पाळणार होता. आता ती इच्छा हा सकाळीच अपुरी राहिली. बोलणं झालं आमचं मामाचं नाम. काही कारणामुळे समज ही गाडी पळून लागली पेडगावला, आपली हीच गाडी पाळणार. पेडगावला पाळणार होती. नियोजन किती दिवसापूर्वी झालं ते? हो, नियोजन त्याला 1.5 महिना झाला त्या नियोजन होऊन. हो. आणि देवाबाई कोणात पाळणार होता का त्याचं नियोजन नव्हतं झालं? देवाचं पाळणार होता. कोणामध्ये? देवान लखन पाळणार होता. देवांना पाळणार होता. बरं. आता ते मैदान तर ठीक आहे, आता तिथं जाता येणार नाही, तिथं पळता येणार नाही. पण जे 21 तारखेला भांगची मातागडाला शरणापूर फाट्यावरती जे मैदान होत आहे त्या मैदानात कसं नियोजन आहे? चांगलं नियोजन. कोणात दिसेल देवा? बघू आता तिथंच. म्हणजे 3 फेऱ्यातलाच बैल आहे की सेकंदातला? नाही, 3 फेऱ्यातला पण आहे, सेकंड मधला पण. बरं. म्हणजे 2 इकडे पळतो, दोन्हीकडे पळतो असा बैल आहे. आणि लाल बादशाह? लाल बादशाह पण. बरं. लाल बादशाहला बघायची उत्कंठा सगळ्यांना लागलेली आहे.
त्या दिवशी पण एक चांगली गाडी पळाली बाब्यात पळाला ना त्या दिवशी. हा बाब्यात पळाला. आणि ज्या बाब्याने त्यांनी पण भरपूर रेकॉर्ड त्याच्या नावावरती, अशा बाब्याच्या गाड्यात लाल बादशाह पळाला आणि त्या दिवशी चांगली गाडी गतीला लागली, म्हणजे गती लागली गाडीला. हो. बरं, VIP राहणं का काढत नाही तुम्ही बाहेर? VIP राहणं चालूच आहे ना. आता मला वाटतं मागच्या हिंदकेसरीला आपला हिंदकेसरी झालेला आणि पेडगावला VIP राहणं. पेडगावला झालेला आहे. हो. किती नंबर होती? 4था नंबर झाला त्याचा. बरं, पेडगावचा हिंदकेसरीचा गुलाल हा झालेला आहे. कोणामध्ये होत त्या दिवशी? ते आपल्याचकडची गाडी जुळून नेल ती नाणेगावकरांचा बादशाह. बरं, यंदा जर चान्स असता पळायला तर किती बैल घेऊन गेले असते? 4-5 बैल घेऊन गेलो असतो. 4-5 बैल नेले असते. हो. आणि मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस ज्या बैलाला गतीला गेली, लाल बादशाह असेल किंवा छोटा देवा असेल, हो, तर काही ना काही अपेक्षा होती. हा गाडी अपेक्षा होती. गाडी नंबरात राहील. आपले आता एक वेळेस तर झाले हिंदकेसरी, छोटा देवा पण झाला, VIP राणा पण झाला हिंदकेसरी. म्हणलं आता डबल हिंदकेसरी बनवून अशी इच्छा होती आपली. मोठा देवा किती वेळेस हिंदकेसरी झालेला? मोठा देवा 2-3 वेळेस झाला असं झालेला आहे. पेडगावच्या मैदानात पळालेला आहे. पळालेला आहे. किती वेळेस? आपल्यापाशी 1 वर्ष पळाला. एकदाच पळाला. हा. 2 वर्षापूर्वी. आणि मागच्या वर्षी VIP राणा पळाला. हा, मला वाटतं जर्निकीचा राजा आणि देवा पळाले. घरनिकी राजा आणि देवा पळाला. आता त्या मैदानाला तर तुम्ही मुकला, पण ह्या मैदानाविषयी काय सांगाल, जे मैदान 21 तारखेला भांगशी मातागडाच्या पायथ्याला आहे? आता समज आपल्याला काही कारणामुळं तिकडं बंदी आल्या असल्यामुळं आपल्या भागात बी सर्जेराव पाटील यांनी म्हणले का आपल्या बी बैलाचे सेकंद मध्ये पलतेच आपल्या बैला सेकंदला, पण काही सवय नाही मोडा म्हणून 3 फेऱ्याचा पण त्यामुळं मैदान ठेवलं. त्याच तारखेला मैदान ठेवला. मैदानाची चांगली समज मोठी चर्चा आहे आपल्या भागामध्ये. लय भरपूर बैल येणारी. किती अंदाजा किती बैल त्या ठिकाणी दाखल होऊ शकता? आपल्या भागातले MP, यवतमाळ, वाशिम, नागपूर, प्रत्येक गावातले समज प्रत्येक जिल्ह्याचे बैल भरपूर बैल गोळा होणार आहे. समज मैदान म्हणजे पाहण्यासारखं मैदान राहील. मोठं मैदान आहे. किती सरासरी 700-800 बैलगाडा मालक त्या ठिकाणी उतरू शकतात? त्याच्यापेक्षा पण जास्त उतरू शकतात. हो, नक्कीच एक अपेक्षा आहे. इतक्या मोठ्या स्टेजवर मैदान होत आहे आणि जवळपास 150 ते 200 एकर जमिनीच्या जागेवरती ते मैदान कुठेतरी होत आहे ना. ते आपल्याला समज आपल्याकडचे प्रत्येक माणूस थोडं निराश होत होता का आपल्याला पेडगावला जाता येऊन लागलं म्हणून, पण आपल्याला ती आठवण येणारा असंच मैदान तयार झालं. पण एक जी सवय लागली होती तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात जाऊन खेळण्याची, आणि एक कुठेतरी माणुसकीच्या नात्यानं एकमेकाच्या संपर्कात येणं किंवा माणसं जुळणं, याला कुठेतरी पूर्णविराम लागला का सध्या तरी? सध्या तसलं लागला ना. म्हणजे कसं आहे, आता आपण तिकडं 2 वर्षापासून खेळू लागलो आणि ते समज बैलाचा विषय संपू द्या, पण माणसं जुळली, एकमेकाला फोन करते, विचारते, समज एकमेकावर प्रेम झालता समज. ती त्याची आपल्याला थोडी नाराजगी त्याच्यामुळं समज आपल्याला तिकडं जाता येऊ लागलं. आता समज एक कामाकामी आपण तिकडं त्या भागात जात होतो समज आपल्या एक नांदामुळं. बरोबर. आता समज आपले नंदी बंद असल्यामुळं आपण तिकडे जाऊ शकत नाही. असं प्रत्येक माणूस समज आमोर समोर भेटू शकत नाही. काही फोन येतं का तिकडच्या मंडळींचे? हो, येतं. मित्रमंडळीचे येते, ज्यांचे संपर्क झाले त्या लोकांना. हा, सकाळीचा मला आता मामाचा फोन आला. बर, संतोष मामा? हा, संतोष मामाचा पाकोसरवाल्या. बर. म्हणे आपली काय गाडी पळाली असती म्हणे, चांगलं असतं म्हणे, आणि काही योगामुळे समज कॅन्सल झालं. वाटलं तर तुम्ही बोलू शकता फोनवर. लावा फोन, बघू द्या प्रेक्षकांना. मामाने उचलला तर? मामानं बोलले होते का आपली हीच गाडी पळणार होती, काही ना काही घडला असता मला कारणामुळे समज आपली गाडी पळताळी. मागच्याच मुलाखतीत तुम्ही सांगितलं होतं. आणि संतोष मामा जर बोलले प्रेक्षकांना तर ते एक पर्वणी. मामा नमस्कार. काही नाही, मुन्ना भायाचं बाईट चालू होती आणि बाईट मध्येच तुमची म्हणजे फोन लावला तुम्हाला मुन्ना भायाने. सकाळीच मामाचं नामचं बोलणं झालं म्हणे की लाल बादशाह आणि बकासूर पळणार होता. तर म्हटलं मुन्ना भाई म्हणे मी फोनच लावतो मामाला. तर काय सांगाल, गाडी ज्या पद्धतीने पळाली असती पेडगावच्या मैदानात, तर काय सांगाल त्याविषयी?
एकच नंबर केला असता आपण तिला. हां हां. बऱ्याच जणांना उत्सुकता लागलेली होती मामा की लाल बादशाह आणि बकासूर हा कधी पाळताना दिसेल, पण अनावधानाने ती गोष्ट कुठंतरी तिला वेळ लागेल अजून, पण पळेल नक्की. पण सांगितले नियम बंदी उठल्यावर 100% पळेल. नक्की पळेल. लाल बादशाह विषयी काय सांगाल मामा? ते गावरान मधलं बैल चांगला बैल पळतोय. नाव पडेल पुढे भविष्यात. नक्कीच. चालतं मामा, शुभेच्छा तुम्हाला पण शुभेच्छा राहतील बकासूरसाठी. धन्यवाद. चालतं धन्यवाद मामा. तर संतोष मामा होते आपल्यासोबत आणि एक प्रेक्षकांच्या मनात इच्छा आहे, मामाच्या पण मनात इच्छा आहे की बकासूर आणि लाल बादशाह पळावा आणि लवकरच ती इच्छा ज्यावेळेस संघटना या सगळ्या गोष्टी कुठंतरी बंदी उठवल, त्या भागात पळवायला एंट्री देतील, परवानगी देतील, त्यावेळेस ती गाडी नक्कीच पळताना दिसेल. पण विचार करा फक्त बकासूर आणि लाल बादशाह कशी गाडी पळाल, कारण गतीचा बादशाह म्हटलं तर बकासूर आणि अखंड रेकॉर्ड, जे रेकॉर्ड न तुटण्यासारखे असे रेकॉर्ड त्या बाक्याच्या नावावरती, बकासूरच्या नावावरती, आणि त्या देव बकासूरच्या गाड्यात ज्यावेळेस लाल बादशाह पळेल तर लाल बादशाहचा पण एक रेकॉर्ड होईल. काय संपर्क एक चांगलं जुळून आला मामाचा आणि तुमचा पण. हो, नाही असे प्रत्येक जणे आपल्याला, म्हणजे आपण एवढ्या 2 वर्ष त्या भागात खेळलो, ते प्रत्येक जणांना आपल्याला असा, ते प्रत्येक घरातले बी माणूस ठेवत नाही असे आपल्यावर प्रेम केलं त्याने. बरं. आपल्यासाठी कुठं पण उभे राहिले, आपल्याला म्हणजे तिकडं असं अन्याय झालाच नाही, आपल्याला योग्य ते योग्य न्याय मिळाला. नक्कीच. हो, आणि असे बरेच जणांचे मित्रमंडळीत फोन येत असते आणि आपलं आणि त्याचा समज एकदम चांगले घरासारखे संबंध जोडेल, बरोबर, बोलणं चालू असते. आता आहे आपल्यावर थोडी बंदी समज संघटनेचे मुळं, पण मोकळी लवकरच होणार आहे. आणि त्या इच्छे बैल आणि आपले बी एका जोटामध्ये बैल लवकर पब्लिकला पळताना दिसणार. नक्कीच. ही कुठलं पळू पण बकासूर आणि लाल बादशाह ही गाडी पळवा. सगळ्यांची इच्छा आहे, उत्साह तो कुठेतरी सगळ्यांच्या मनात राहील ज्यावेळेस ही गाडी पळेल त्यावेळेस. आणि स्वतः संतोष मामाने त्या गोष्टीत दखल घेतली की बकासूर आणि लाल बादशाह पळवा म्हणून. पायरा झालेलाच होता त्यासाठी. हो, आपला त्याचं बोलणं होतं, पण आपण बी मग आता नियमानुसारच चालायला पाहिजे. आता समज आपल्यावरची जी तवा बंदी उठल तेव्हा ही सुरुवातीला हीच गाडी पळणार. लाल बादशाह आता नवीन प्रेक्षकांसाठी सांगा, किती वय आहे लाल बादशाह? लाल बादशाह आता नेमकी 2.5 वर्षाचा झाला. आदत? दात लावला. हो. कधी लावला? आता समज 15-20 दिवस झाले. 15-20 दिवस. मग काही फरक पडला का तब्येतीत? नाही ना, थोडा दात लावल्यामुळं थोडा पुचमला होता, पण आता ओके मध्ये व्यवस्थित आहे. हा, व्यवस्थित. 21च्या मैदानामध्ये चांगल्या पायऱ्यात नियोजन आहे. 21च्या मैदानात हो, चांगल्याच पायऱ्या ते. बरोबर. समज आपल्या भागामध्ये म्हणजे कसं असतं, द्यावंच लागतं प्रत्येकाला. नक्कीच एक या 21 जूनच्या मैदानाच्या आयोजक कमिटीकडनं अजून एक तुम्हाला विशेष त्या ठिकाणी सरप्राईज असं आहे, सरप्राईज नाही ती भेटच आहे आयोजक कमिटीकडनं, की ज्या पद्धतीने या गावठी देवदूत ज्याला संबोधलं जातं बकासूरला, तर तसं या भागातला देवदूत कुठंतरी लाल बादशाह आहे. आणि या लाल बादशाहचा मोठा सत्कार करण्याचं त्या ठिकाणी आदरणीय सर्जेराव पाटील चव्हाण यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे, आयोजक कमिटीने ठरवलेलं आहे की त्या मैदानामध्ये लाल बादशाहचा सत्कार हा झाला पाहिजे, आणि ती पण एक तुमच्यासाठी भेट राहील. नक्कीच शुभेच्छा राहतील भैया. सगळीची सगळी दावण त्या ठिकाणी दिसू द्या आणि हिंदकेसरी मानाच्या गुलालाच कुठेतरी पात्र ठेवा, याच शुभेच्छा देतो. धन्यवाद.